चिमणाजी आणि त्यांच्या पत्नीला ते बाळ मिळाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न झाला, बाळाचं नाव काय ठेवायचं. त्यासाठी त्यांनी बाळाचा मोठा नामकरण सोहळा करण्याचं ठरवलं आणि संपूर्ण गावाला देखील आमंत्रण दिलं. बाळाचं नाव काय ठेवावं यासंबंधी त्यांच्या मनात शंकाच नव्हती, कारण त्या दोघांच्याही मनात शंकर हे नाव ठरवलेलं होतं. कारण दोघंही शिवाची उपासना करत होते, म्हणूनच दोघांनी शंकर हे नाव ठरवलं. पण शंकर या शब्दाचा अर्थ तरी नेमका काय, तर श म्हणजे कल्याण आणि कर म्हणजे करणारा. शंकर कल्याण करणारा, म्हणूनच त्या बाळाचं नाव शंकर ठेवलं. जेव्हा बाळाच्या नामकरणासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आलं, तेव्हा बाळाला पाळण्यात घातलं आणि त्याच्या कानामध्ये जेव्हा शंकर नाव घातलं, तेव्हा बाळाने सुद्धा आनंदाने ओ करून ते नाव त्यांना पसंत पडले याचे दाखले देखील दिले. आणि त्याच दिवसापासून त्या बाळाला शंकर म्हणण्याचं सर्वांनी ठरवले. ज्या बाळाचं नामकरण सोहळा म्हणजे साक्षात भगवंताचा नामकरण सोहळा आणि त्या निमित्ताने ठेवलेलं गाव जेवण, जे लोक जेवले असतील ते खरंच खूप भाग्यवान असतील. कारण जो पूर्ण ब्रह्मांड चालवतो त्या बाळाचं नामकरण सोहळ्याचं जेवण जेवण्याचं भाग्य क्वचितच लोकांना लाभतं. श्री स्वामी समर्थ.